2026ची हनुमान जयंती तुमच्या आयुष्यातील संकटाचा नाश करणारी ठरू शकते. तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी एक छोटंसं तुळशीचं रोप तुमचं नशीब कसं बदलू शकतं. शनी मंगळ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि रखडलेले कामं मार्गी लावण्यासाठी हा खास उपाय नक्की जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण हनुमंताच्या अशा सिद्धी मंत्राविषयी बोलणार आहोत ज्याने तुमचं मनोबल वाढेल. हनुमान जयंतीच्या दिवशी तुळशीचं रोप का दान करायचं, म्हणजेच की हनुमान आणि तुळस यांचा काय संबंध आहे, हा प्रश्न माझ्या मनात आलाय. तुमच्याही मनात आला असेल नाही का? चला मग त्याचं काय उत्तर आहे ते पाहूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय हनुमंत लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा मंडळी, हनुमान जयंतीला तुळस दान करणं हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. पण त्याआधी 2026 मधला हनुमान जयंतीचा शुभ मुहूर्त सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया. 2026 मध्ये हनुमान जयंती बुधवार 1 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. चैत्र पौर्णिमेचा अचूक वेळ खालीलप्रमाणे आहे मंडळी. पौर्णिमा तिथी प्रारंभ 31 मार्च 2026 रोजी रात्री 11:17 वाजता होईल आणि पौर्णिमा तिथी समाप्ती 1 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:41 वाजता होईल. शास्त्रज्ञानुसार उदया तिथीला महत्त्व असल्याने हनुमान जयंतीचा उत्सव 1 एप्रिल रोजी साजरा करणे शास्त्रसंमत. आता वळूया आपल्या विषयाकडे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपण पवनपुत्र हनुमानांचा जन्म महोत्सव साजरा करतो आणि या दिवशी हनुमानाला रुईचे फुलं पान अर्पण करण्याची प्रथा आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु यंदाचा हनुमान जयंतीला एक विशेष उपाय आयुष्यातील प्रगतीचे दरवाजे उघडू शकतो, तोच म्हणजे तुळशीचं दान. आता का बरं, सगळं समजून घ्या बरं का. तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. प्रभू श्री रामचंद्र हे विष्णूचे अवतार आहेत आणि हनुमान हे रामाचे निस्सीम भक्त. जिथे लक्ष्मी तिथे विष्णू, जिथे विष्णू तिथे हनुमान. त्यामुळे ज्या घरात तुळशीचा सन्मान होतो तिथे प्रभू श्रीराम आणि हनुमंताचे पाय आपोआप लागतात. नकर्मता दूर होते. या दिवशी घरात तुळशीचं रोप लावल्याने किंवा गरजूंना ते दान केल्याने घरातील नकर्मता ऊर्जा नष्ट होऊन मानसिक शांतता लाभते. आता अनेकांना प्रश्न पडतो की तुळस दान कोणाला आणि कुठे द्यावे, कारण तुळस हे अत्यंत पवित्र रोप आहे. त्याचं दान करताना योग्य स्थान निवडणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्या रोपाची विटंबना होणार नाही. यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे एखादं मंदिर किंवा धार्मिक संस्था, विशेषतः विष्णू मंदिर, कृष्ण मंदिर किंवा हनुमान मंदिरात तुळस दान करा, कारण जिथे तिचा उपयोग पूजेसाठी किंवा तीर्थासाठी केला जाऊ शकतो. दुसरा पर्याय म्हणजे एखाद्या गरजू किंवा श्रद्धाळू व्यक्ती ज्याच्याकडे तुळस लावण्यात जागा आहे आणि ज्या दररोज तिची जागा किंवा तिची निगा राखेल. तसेच तुम्ही एखाद्या सार्वजनिक बागेत किंवा पवित्र परिसरात जिथे लोकांचा वावर सात्विक आहे तिथेही तुळस लावू शकता. पण एक महत्त्वाची सूचना, गटारीजवळ किंवा जिथे कचरा टाकतो अशा ठिकाणी, अशा जागी अजिबात दान करू नका किंवा चुकूनही लावू नका. आता हा उपाय ज्योतिषशास्त्रीय आहे तर का? बघा, ज्योतिषशास्त्रात हा उपाय सांगितला जातो तर ग्रहांची पिढीवरती हा रामबाण उपाय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीचं दान हे प्रामुख्याने शनी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शनी आणि मंगळ या दोन्ही ग्रहांच्या कुप्रभावानं शांत करण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ हनुमंतांकडे आहे. मग हे दान कुणी करायचं? ज्यांच्या कुंडलीत मांगल्य दोष आहे, जे लोक शनीच्या साडेसातीत किंवा डहाळ्यातून जात आहेत, त्यांच्या आयुष्यात राहू केतूमुळे सतत अडथळे येत आहेत, मानसिक अशांती निर्माण होत आहे, अशा सगळ्यांनीच हनुमान जयंतीला एक छोटंसं तुळशीचं रोप दान करायला काहीच हरकत नाही. हा झाला तुळशीचा ज्योतिषशास्त्रीय संबंधित उपाय. पण आता बऱ्याच जणांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसतो. काही हरकत नाही, तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसेल पण हनुमंतावर तर असेल. हनुमंतावर जर तुमचा विश्वास असेल तर हनुमंतांची उपासना करून सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यातील येणारे संकट, तोटे, आळा आरोप या सगळ्यातून मुक्ती मिळवू शकता. पण त्यासाठी काही विशिष्ट प्रकारची साधना करावी लागते. का तर हो, त्यासाठी एक साधनं सांगितली आहे, ती अशी की समर्थ रामदास
रुचित मारुती स्तोत्राचं 7, 14 किंवा 21 पाठ करून हनुमानाच्या मूर्तीपुढील उदबत्तीचा अंगारा गोळा करून स्वतःच्या कपाळावर लावा आणि घरात फुंकवा. त्याचबरोबर एक मंत्र आहे, त्या मंत्राचा 108 वेळा जप करणं तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आयुष्यातील दुःख, दैन्य, दारिद्र्य सगळं दूर होतं. कोणता आहे हा मंत्र? ओम नमो भगवते हनुमंताय नमः. ओम नमो भगवते हनुमंताय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप हनुमानांच्या जयंतीच्या दिवशी नक्की करावा. हनुमान भक्त विश्वनाथ लहघाटे यांनी अजन्म ब्रह्मचारी राहून हनुमान उपासनेचा ध्यास घेतला. त्या उपासनेची त्यांना परिचिती आली होती. ही अनुभूती इतरांनाही घेता यावी म्हणून त्यांनी उपासनेचा मार्ग सांगितले. त्यांनी सांगितलेला उपासना या प्रकारे: पहिलं म्हणजे सलग 11 दिवस हनुमान मंदिरात जाऊन मनोभावे त्यांचं दर्शन घेणे. दुसरी उपासना: रोज हनुमानाच्या मंदिरात जाऊन 11, 21, 31, 25 कुठलाही एक आकडा निवडून प्रदक्षिणा घालणे. रोज भीमरूपी मारुद्र या मारुतीचे स्तोत्राचे 21 अवतरण करणं. हे अवतरण करताना हनुमानाच्या मूर्तीवर सोहळ्याने अभिषेक करणं. हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय अन्न ग्रहण न करणं. वारंवार गतीचा रोज एक पाठ करणं. 21, 42 किंवा 121 दिवस हनुमानाच्या प्रभावी मंत्राचा जप करणं. मंडळी, आपल्याला धगधकीच्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पोटा पाण्यासाठी धडपड करण्याच्या या जीवनामध्ये नक्कीच आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. म्हणूनच यापैकी कुठली एक साधना जी आपल्याला करणं शक्य आहे ती आपण निवडू शकता आणि नित्यनेमाने करू शकता. हनुमानाची कृपा झाली तर भीती हनुमंताची कृपा झाली तर भीती आपल्या मनातून नष्ट होते. हनुमंताची उपासना ही आपल्याला मानसिकदृष्ट सक्षम करते, मनोबळ वाढवणारी असते. हनुमानाच्या उपासनेने आपल्या आयुष्यात काही लाभ होतात हा प्रश्न जर कुणी विचारला तर त्याचं साधं सरळ उत्तर म्हणजे तुमच्या मनातली भीती नष्ट होते. कुठलंही मोठं धाडस करायला तुम्ही अजिबातच घाबरत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल जे नवीन आजार आले आहेत जसं की ॲझडी, डिप्रेशन, या सगळ्यात आजारामध्ये जर तुमची श्रद्धा रूढ असेल, हनुमानाच्या चरणी तुम्ही रोज तुमची सेवा देत असाल, हनुमानाच्या स्तोत्रात मंत्राचा जप करत असाल तर या आजारामधून बाहेर यायला हनुमंताच्या कृपेने नक्कीच मदत होते. कारण हे सगळं मानसिक आजार आहेत आणि मनोबल कमी असल्यामुळेच हे आजार होतात आणि हनुमंताच्या उपासनेने मनोबल वाढतं. हा सगळ्यात मोठा लाभ हनुमंताच्या उपासनेचा होतो. पण या सगळ्यामध्ये श्रद्धा असेल, विश्वास असेल तर परिणाम दिसणार आहे. जर तुमची श्रद्धा पक्की नसेल, तुमचा विश्वास पक्का नसेल तर तुम्ही कितीही स्तोत्र म्हणा, किती मंत्रपठण करा, तुमचा त्याचा अनुभव येत नाही आणि मग विश्वास नाही म्हणून या कुठल्याही गोष्टीचा अनुभव येत नाही आणि अनुभव येत नाही म्हणून विश्वास बसत नाही. अशा चक्रामध्ये आपण अडकलेलं जातो. म्हणूनच कुठल्याही उपासनेमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा पाया असतो. जर हनुमंतावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर हनुमंताचं कुठलंही एक मंत्र, कुठलंही एक स्तोत्र तुम्ही निवडून हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की म्हणा. हनुमान जयंतीपासून नियमित म्हणण्याचा संकल्प करा. तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर झाल्यास म्हणून समजा. कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती आत्ताच नवीन आले असाल तर आत्ताच वेळ न घालवता लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनलाही सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. मंडळी, कमेंट बॉक्समध्ये जय हनुमंत लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून हनुमानांची कृपा तुमच्या